या घटनेच्या 8 दिवसानंतर वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणातील मुख्य फरार आरोपी राजेंद्र हगवणे आणि वैष्णवीचा दीर सुशील हगवणे याला अटक करण्यात आली आहे। दोन्ही आरोपी पुणे जिल्ह्यातल्या एका खेडेगावात लपून बसले होते अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे। तर यापूर्वीच वैष्णवीचा नवरा शशांक, नणंद करिश्मा आणि सासूला अटक झालेली आहे। तर वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये सासरा आणि दीर या दोघांनाही अटक करण्यात आलेली आहे। हेच ते दोघे आहेत, सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे। या दोघांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलंय। याआधी सासू आणि नणंद आणि नवरा हे पोलिसांच्या ताब्यात आहेतच। आता या सगळ्यांची मिळून या आरोपींची कसून चौकशी केली जाईल। अखेर सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे या दोघांनाही पोलिसांनी आता अटक केली आहे। दोघेही पुणे जिल्ह्यातल्या एका खेडेगावामध्ये लपून बसले होते। वैष्णवीच्या मृत्यूनंतर हे दोघेही फरार झाले होते। याआधीच वैष्णवीची सासू, नवरा आणि नणंद यांना अटक झालेली होती। आत्महत्येच्या 8 दिवसांनंतर सासरा आणि दीर या दोघांनाही अटक करण्यात आलेली आहे। पुणे जिल्ह्यातल्या एका खेडेगावामध्ये ते लपून बसले होते, मात्र आता त्यांना अटक झालेली आहे। आता पोलीस या सगळ्यांचा मिळून कसून तपास करतील, चौकशी करतील नेमकं काय घडलं होतं। आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्या सोबत आहेत। गोविंद, आधी तिघा आरोपी तर ताब्यात होतेच, आता तिचा सासरा आणि दीर हे सुद्धा आता पोलिसांच्या ताब्यात आहेत। आतापर्यंत काय काय अपडेट या प्रकरणातले? श्वेता, 16 मे रोजी वैष्णवीच्या आत्महत्येची घटना समोर आली होती आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी बावधन पोलिसांनी या प्रकरणी 5 जणांवर गुन्हे दाखल केले होते आत्महत्या प्रवृत्त केल्या प्रकरणी। मात्र 17 तारखेला जेव्हा शवविच्छेदन अहवाल हाती आला पोलिसांच्या, त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की वैष्णवीला ती आत्महत्या करण्यापूर्वी किंवा तिच्या मृत्यूपूर्वी जबर मारहाण झाली होती आणि त्यानंतर पोलिसांनी जे आहे तातडीनं जी सासू आहे वैष्णवीची तिला, नणंदेला आणि तिच्या पतीला तिघांना अटक केली होती। मात्र 2 जे मुख्य आरोपी होते राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे त्याच दिवशी पसार झाले आणि त्या दिवशीपासून आज 8वा दिवस आहे। आतापर्यंत ते पोलिसांना गुंगारा देत होते। काल तपासाची चक्रे वेगाने फिरवल्यानंतर राजेंद्र हगवणेचे भाऊ संजय हगवणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। त्याचबरोबर सुशीलचे जे मित्र आहेत सुनील चांदरे आणि एक कांबळे नावाचे, त्यांच्याकडे विचारपूस केल्यानंतर या दोघांचा मागमूस लागला। त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले तर हे 2 जण निर्लज्जपणे तळेगावमध्ये असलेल्या तांबडा पांढरा रस्त्यामध्ये मटणावर ताव मारत होते। जेव्हा संपूर्ण महाराष्ट्र हळहळ करत होता तर तेव्हा हे 2 जण मात्र अशा पद्धतीने खुलेआम फिरत होते। पोलिसांनी रात्री 2 वाजता यांना ट्रेस आउट केलं। त्यानंतर 5:30 वाजता पहाटे स्वारगेट बस स्थानक, जिथून हे पळून जाण्याच्या तयारीत होते, तिथून या दोघांनाही अटक केली। अर्थातच आपल्याला माहिती आहे की मागील 8 दिवसांपासून वैष्णवीला न्याय देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र जो आहे तो मागणी करतो आहे। राजकीय नेत्यांनी देखील यामध्ये स्पष्ट सांगितलं होतं की कोणाची ही गय केली जाणार नाही। दोन्ही जे आरोपी आहेत, जे फरार होते राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे, हे राष्ट्रवादीचे सक्रिय पदाधिकारी होते, त्यांची हकालपट्टी केली गेली। मात्र सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे वैष्णवीचं बाळ देखील तिच्या आजी आजोबाकडे 4 दिवस नव्हतं। त्यामुळे निलेश चव्हाण जो होता, ज्याच्याकडे हे बाळ होतं, त्याच्यावर देखील आता पुणे पोलिसात वारजेमध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि एकूणच ही सगळी घटनाक्रम, हा सगळा प्रकार महाराष्ट्र बघत होता। मात्र हे 2 जे आरोपी आहेत ते पसार झाले होते। रात्री यांना अखेर पोलिसांनी जेरबंद केले। आता या दोघांनाही अनेक प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत। पोलिसांनी जे गुन्हे दाखल केलेले आहेत हुंडाबळीचे, त्यावेळेस ही हुंडाबळी नाही आहे हे आता या सगळ्या कुटुंबांना सिद्ध करावं लागणार आहे। आता न्यायालयीन लढाई जी आहे ते मोठी आहे। मात्र आधी हे सगळे आरोपी गोविंद थोडंसं थांबवते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत। सुषमाताई, आपण गेले किती दिवस या प्रकरणाबद्दल बोलतोय, ऐकतोय आणि आता तर तिचा सासरा आणि दीर या दोघांनाही अटक झालेली आहे। आता सगळे आरोपी आहेत पोलिसांच्या ताब्यात। काय आपली प्रतिक्रिया यावर? नाही, अजून सगळे आरोपी ताब्यात आलेले नाहीत कारण तिचे कुटुंबीय जरी आता ताब्यात आलेले असले तरी ते बाळ हिरावून घेणारा निलेश चव्हाण अजूनही फरार आहे। बरं,
निलेश चव्हाणला ताब्यात घेऊन त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करणं गरजेचं आहे. कारण शस्त्राचा धाक दाखवत त्याने ज्या पद्धतीने ते बाळ पळवण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे निलेश चव्हाणवर याच्या आधीही वारजे माळवाडी पोलीस स्टेशनमध्ये 376, 307, 323, 324, 384 सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत आणि त्याला अजूनही पोलिसांनी ताब्यात घेतला नाही. हा एक भाग. दुसरं असं की कालपासून पोलीस ऍक्शन मोड मध्ये आले, सरकार ऍक्शन मोड मध्ये आलं, असे आपण जेव्हा शब्द वापरतो याचा अर्थ असा आहे की पोलीस 24/7 ऍक्शन मोड मध्ये नसतात. याचा अर्थ असा आहे की आपण सगळ्या माध्यमांनी हा प्रश्न उचलून धरला तेव्हा पोलीस ऍक्शन मोड मध्ये आलेले आहेत आणि असं ऍक्शन मोड मध्ये येणं, त्यांचं हंगामी ऍक्शन मोड मध्ये येणं घातक आहे, ज्यामुळे वैष्णवीचा जीव गेलेला आहे. किंवा नाशिकच्या येवल्यामध्ये काल भक्ती अथर्व गुजरातीचा जीव गेलेला आहे. मला वाटतं पोलिसांनी जरा 24/7 ऍक्शन मोड मध्ये राहणं जास्त गरजेचं होतं, किंबहुना आहे. बरं, म्हणजे पिंपरी चिंचवड पोलिसांकडनं जे काही दुर्लक्ष झालं असं जे बोललं जात आहे त्याचं उदाहरण म्हणजे तिची जाऊ वैष्णवीची जी मयुरी आहे तिच्या संदर्भात सुद्धा 7 महिने झाले तरी न्यायालयात साधं दोषारोप पत्र सुद्धा दाखल केलेलं नव्हतं. मयुरी हगवण्याच्या प्रकरणामध्ये तर पोलिसांनीही दोषारोपपत्र दाखल केलं नाही आणि महिला आयोगानेही कसलीही दखल घेतलेली नाही. सरकारी यंत्रणा म्हणून आपण जे या सासूरवाशीन लेकींच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे ते उभं राहताना कुठेही दिसत नाहीये. ज्या पद्धतीने पोलिसांनी कारवाई केली, मी कालही माध्यमांशी बोलताना म्हटलेलं होतं की लता हगवणे, राजेंद्र हगवणेंची पत्नी आणि वैष्णवीची सासू, या लता हगवणेंचे सख्खे बंधू जालिंदर सुपेकर हे विशेष पोलीस महानिरीक्षक कारागृह महाराष्ट्र राज्य पदावर कार्यरत आहेत. ते पुण्यातही एसीपी पदावर काम करत होते. मला वाटतं की हे मी अत्यंत जबाबदारीने आपल्या चॅनलला बोलते की निश्चितपणे हगवणे कुटुंबियांचे आणि सुपेकर यांचे मागच्या 8-10 दिवसांमधले सीडीआर तपासले जावेत. हे सीडीआर तपासल्यानंतरही बऱ्याच अंशी लक्षात येईल की काय हे आरोपी पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते का आणि त्यांच्यामुळे पोलीस यांच्यावर कारवाई करायला घाबरत होते का, हे सुद्धा तपासणं सोपं जाईल. बरं, जशी तुम्ही आता मागणी केलीत की हे सीडीआर तपासावेत, तर या 5 जणांना सध्या अटक केली आहे तर त्यांचा तपास कशा पद्धतीनं व्हावा, काय तुमची मागणी आहे? आता तर पहिली गोष्ट तर या सगळ्यांच्याकडे असणारा म्हणजे लग्नामध्ये जो काही खर्च केलेला होता वैष्णवीच्या आई वडिलांनी, 51 तोळे सोनं असेल, फॉर्च्युनर गाडी असेल, चांदीची भांडी असतील, हे सगळा ऐवज पहिले तर हस्तगत झाला पाहिजे. दुसरी गोष्ट, या सगळ्यांवर आता आपण 498 अंतर्गतचे गुन्हे आणि सोबतच आत्महत्येस प्रवृत्त करण्यासंदर्भातली कलमं लावलेली आहेत. परंतु ज्या स्थितीमध्ये हा मृतदेह आढळला होता हा सरळ सरळ हत्येचा प्रकार आहे, ज्याला आत्महत्येचं रूप देण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यामुळे हत्येच्या संबंधाने असणारी कलमं सुद्धा यामध्ये लागणं जास्त गरजेचं आहे.